सातारा शहरातील सदर बाजारमधील भुरके कॉलनी परिसर, निर्मला कॉन्व्हेंट स्कूल, रिमांड होम या भागात भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडलेला असून भटकी कुत्री टोळ्याने फिरत असून शाळेत जाणाऱ्या लहान मुलांपासून अबालवृद्धांच्या अंगावर जाण्याचा ते प्रयत्न करत असल्याच्या तक्रारी या परिसरात दिसून येत आहेत। लवकरच नगरपालिकेने या बाबींकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे देखील बोलले जात आहे। सकाळपासून लहान मोठ्या विद्यार्थ्यांनी गजबजलेल्या या परिसरात भटक्या कुत्र्यांची दहशत असून कुत्री लहान मुलांच्या अंगावर धावत येत असून त्यांच्यापासून त्यांना धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही। सातारा नगरपालिका प्रशासनाने लवकरात लवकर या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी तेथील रहिवासी करत आहेत। या परिसरातील काही रहिवासी त्याच भटक्या कुत्र्यांना खायला भाकरी, भात तसेच शिळे अन्न टाकत असल्यामुळे ही भटकी कुत्री या परिसरात अन्नाच्या शोधात फिरत असल्याचे दिसून येत आहे। भटकी कुत्री लोकांच्या चपला, बूट पळवून येत असून गाड्यांच्या सीट्स देखील फाडत आहेत। लोकांच्या अंगावर धावून भुंकत आहेत। त्यामुळे पुढे काही अनर्थ घडू नये यासाठी नवनियुक्त नगरसेवक, नगराध्यक्ष यांनी सूचना देऊन प्रशासनाला कामाला लावावे आणि भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी तेथील रहिवाशांची मागणी जोर धरू लागली आहे। शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।